ज्या पद्धतीने अभिषेक शर्मा किंवा ईशान किशन किंवा संजू सॅमसन फॉर दॅट मॅटर समोर जाऊन खेळतात, समोरचा बॉलर कोण आहे याची पर्वा न करता बेधडक खेळतात. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने फाईन लेगच्या वरती बॉल मारतो, हे करायची हिंमत ना 1990 साली कोणाकडे होती ना 1980 साली कोणाकडे होती, किंवा रादर त्यांच्या क्रिकेटमध्ये हे बसतच नव्हतं. एक वाक्य वापरतो क्रिकेटमध्ये की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. पेल वयात आले, बरोबर 18 वर्ष पूर्ण झाली आहेत, 19वा सीझन आहे. सगळं बघितलं, म्हणजे भांडणांपासून, मारामारांपासून, मॅच फिक्सिंगपासून, पार्ट्यांपासून, दारू ड्रग्सपासून सगळं बघितलं. आता खरं क्रिकेट त्यातलं जे आहे ते कदाचित बाहेर यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. आणि IPL हा अजूनही बिझनेस आहे आणि म्हणूनच तो तगून आहे. की एखादी मोठी मॅच हरली, वर्ल्ड कप सारखी फायनल हरली किंवा हे, त्याच्यानंतर एक टीका करायला खूप लोकांकडनं सुरू होतं की मॅच हरली ती IPL मुळे हरली, की ही सगळी लोक IPL वालीच आहेत. काय स्काउटिंग जे होतं ते थ्रू आउट द इयर होत असतं. तसंच बेंगलोरचं होतं, तसंच चेन्नईचं होतं, तसंच राजस्थानचं होतं, तसंच बाकी टीम्सचं होत असेल. हे खूप सिस्टमॅटिक पद्धतशीरपणे केलेलं हे सगळं टॅलेंट स्काउटिंग आहे, जे आपल्याला कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये बघायला मिळतं. एक्झाम दिली आहे म्हणून सांगतो, ते सोपं नाही. म्हणजे मला क्रिकेटमधले सगळे नियम कळतात, सगळं मला नीट माहिती असतं, मला क्रिकेटचा तेवढाच केला आहे, पण अंपायरिंगची एक्झाम ही सोपी नाही. नमस्कार. चर्चेस कारण की या आजच्या आपल्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आज आहेत क्रिक कथाचे कौस्तुभ चाटे सर. आणि क्रिकेट हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आणि ह्या विषयावरती आपण जेव्हा बोलतो, सगळ्याशी डिस्कस करतो, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात आणि ती ऐकून घ्यायला मजा येते. मग या गोष्टीमध्ये काय काय, नुकताच वर्ल्ड कप होऊन गेला आहे, आता IPL येणार आहे, तर मग वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण काही गोष्टी बघू आणि IPLच्या माध्यमातून पण आपण गोष्टी बघू. तर मग कौस्तुभ चाटे सरांचं एक छोटंसं गिफ्ट देऊन मी स्वागत करतो. त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे ही छोटीशी, जी रासने सराफ यांनी दिलेली आहे. दगडूशेठच्या समोर त्यांचं दुकान आहे, त्या संबंधातली ही लिंक आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आपण. तसंच एक अन्नपूर्णा फूड्सतर्फे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर त्यांना देतो आणि स्वागत करतो. थँक्यू. नुकताच वर्ल्ड कप होऊन गेला आहे आणि सगळीकडे वर्ल्ड कपचा वारं वाजत होता. T20 म्हटलं की आपल्याकडे सगळ्यांना आनंद असतो, पण आत्ताच्या या वर्ल्ड कपचं विशेष काय म्हणाल तुम्ही? वेल, T20 नाही, क्रिकेट म्हटलं की आपल्याकडे आनंद असतो आणि त्यात आपण जिंकलो तर जास्त आनंद असतो. बरोबर. सो वर्ल्ड कप आपण जिंकलाय, सलग दुसऱ्यांदा जिंकलाय. सो तो आनंद डबल आहे. आणि गेली अनेक वर्ष आपण फायनलपर्यंत येत होतो आणि ती ट्रॉफी आपल्या हातात लागत नव्हती. बरोबर. पण अचानक ती जादूची कांडी फिरली आणि गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपण मोठ्या ट्रॉफीज आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 वर्ल्ड कप्स आहेत. बरोबर. बरं, इतकंच नाही तर आपण बहुतेक सगळ्या टुर्नामेंट्सच्या फायनल्सपर्यंत गेलेलो आहोत. त्यामुळे क्रिकेटचं वारं तू म्हटलास तसं वाहतच आहे आणि जिंकल्याचा आनंद आहेच आहे, तो सगळ्यांनी सेलिब्रेट केला आहे. बरोबर. पण आत्ताचा जो वर्ल्ड कप झाला त्याचे काही की फॅक्टर्स जे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. म्हणजे जर एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघितलं की साऊथ आफ्रिकेने आपलं हरवलं होतं आणि लोक टेन्शनमध्ये आलेली की सुपर 8ला जाणार का नाही, किंवा काय होईल, आता जिंकू शकतात का नाही. पण याला एक कोइन्सिडन्स आपल्याला जो आठवत होता तो 2011च्या वर्ल्ड कपमध्ये आपण साऊथ आफ्रिकेशीच हरलो होतो. मग ह्याच्यानंतरचे काही टर्निंग पॉईंट्स तुम्ही सांगू का? गंमत कशी असते की जेव्हा आपण क्रिकेट रिलेट करतो ना, क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा या अशा सगळ्यात छोट्या छोट्या स्टोरीज ज्या असतात त्या समोर येतात आणि त्या प्रत्येकाला जिव्हाळ्याच्या वाटतात. अरे, आफ्रिकेने आपल्याला हरवलं होतं, म्हणजे यावेळेला आपल्याला जिंकायचा चान्स आहे परत. किंवा अरे, अमुक अमुक खेळाडू 0वर आऊट झाला होता, बरोबर, अमुक तमुक खेळाडूंनी हॅट्रिक घेतली होती. या गोष्टी आपल्याला खूप जवळच्या वाटतात, कारण या इमोशन्स असतात आपल्या प्रत्येकाच्या. नक्कीच. खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नाही. ते मैदानावर जातात, ते त्यांचा खेळ करतात. एखाद्या दिवशी तो चांगला होतो, एखाद्या दिवशी तो वाईट होतो. टीम जिंकते, टीम हारते. दे आर प्रोफेशनल्स, दे आर पेड फॉर दॅट. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात. लकीली, फॉर्च्युनेटली गेल्या
काही वर्षांमध्ये आपले प्रयत्न हे जास्त चांगले होत आहेत कम्पेअर्ड टू अदर टीम्स, म्हणून आपण जिंकतो आहोत. आपलं खेळणं बेधडक होतं आहे, जे आपल्याला या वर्ल्ड कपमध्ये दिसलं. म्हणजे दक्षिण आफ्रिकेकडनं हारल्यानंतर सुद्धा वाईट हरलो होतो आपण, नंतर सुद्धा आपण जिंकण्याचे वारंवार प्रयत्न केले. आपण आपला गेम बदलला नाही. आपण वेस्ट इंडिजला हरवलं, बरोबर. त्याच्यानंतर आपण सेमीफायनलमध्ये इंग्लंडला हरवलं, जी एक खूप चांगली मॅच झाली. आणि फायनलला न्यूझीलंडला तर फायनलमध्ये आपण अगदी सहज हरवलं. बरोबर. अशा बॅक टू बॅक 3 मॅचेस जिंकून आपण वर्ल्ड कप जिंकला, जिथे सुपर 8 नंतर आपण सेमीफायनलला जाऊ किंवा नाही अशी एक काळजी शंका लोकांना होती. पण प्लेयर्सनी त्यांचं काम केलं. बरोबर. सो म्हणजे मला यावेळेस एक थोडंसं हे जाणवलं किंवा मी आजूबाजूला बोललो पण, इनफॅक्ट मी माझ्या बाबांशी पण बोललो होतो की आपली यावेळेस जी बॅटिंग दिसत होती त्याची मला 96च्या वर्ल्ड कपची आठवण आली, ज्याच्यामध्ये जयसूर्या आणि कालुवित्रांना ज्या पद्धतीत ओपनिंग करायचे त्या पद्धतीमध्ये आता जाणवला. हा काही थोडंसं हे जाणवत होता का इम्पॅक्ट, किंवा ज्या पद्धतीत एक्सप्लोसिव्ह बॅटिंग चालली होती? आता कसं आहे बघ, तू म्हणतोस ना, ही कंपॅरिझन अगदी योग्य आहे. 96च्या वर्ल्ड कपच्या वेळेला श्रीलंकेच्या टीमनी धमाल केली होती. ते प्रत्येक मॅचला जयसूर्या आणि कालुवित्रा ओपनिंगला येऊन अप्रतिम खेळत होते. तो फॉर्मॅट वेगळा होता, हा फॉर्मॅट वेगळा होता. पण या फॉर्मॅटमध्ये T20 सारख्या खेळामध्ये आपला एक खेळाडू चालला नाही ज्याच्यावरती आपल्या सगळ्यांच्या होप्स होत्या, तो म्हणजे अभिषेक शर्मा. बरोबर. एक फायनलची मॅच सोडली तर तो फारसा काही चालला नाही. संजू सॅमसन 1-2 मॅचेस नंतर तो बाहेर गेला. तो ईशान किशन पाकिस्तानच्या मॅच विरुद्ध खेळला, नंतर तोही खेळला नाही. सो कुठेतरी आपलं गणित जमत नव्हतं. पण त्या शेवटच्या 3 मॅचेसमध्ये संजू सॅमसननी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि त्याला ऑफकोर्स बाकी सगळ्यांनी दिलेली साथ ती तितकीच महत्त्वाची असते. सो एक क्लिनिकल विक्ट्री असं मी म्हणेन. ऑफकोर्स आपली बॅटिंग आत्ता सध्या कडक चाललेली आहे, त्यामुळे बॅटर्सवर भरोसा तर आहेच. नक्कीच. पण जसप्रीत बुमराहसारखा बॉलर त्यांनी ज्या पद्धतीने कमाल केली, किंवा वरुण चक्रवर्ती त्यांनी सुरुवातीला विकेट्स चांगल्या काढल्या, भले शेवटच्या 2-3 मॅचेसमध्ये तो फारसा चालला नाही. सगळ्यात जाणवलेली एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली फिल्डिंग. ज्या पद्धतीने फिल्डिंग आपण पर्टिक्युलरली शेवटच्या 2 मॅचेसमध्ये केली, अक्षर पटेलनी घेतलेले कॅचेस असतील, ईशान किशननी शेवटच्या मॅचमध्ये घेतलेला कॅच असेल, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण एकदम सगळं एकत्र आलं ना की जे होतं ती विक्ट्री असते. कॅचेस विन मॅचेस म्हणतात. ॲब्सोल्युटली. म्हणजे ओव्हरऑल पॉईंटने तो टीमचा एफर्ट असतो. नक्कीच. कॅच घेतला तरी टीम जिंकलेली असते, सोडला तर ऑलरेडी शिव्या पडलेल्या असतात, गोंधळ घातलेलाच असतो लोकांनी. सो मॅटर्स करतच कुठे. नक्कीच करतं. म्हणजे हरेब्रुकनी संजू सॅमसनचा कॅच सोडला सेमीफायनलमध्ये, त्याच्यानंतर काय झालं आपण बघितलं. नक्कीच. संजू सॅमसनच्या ज्या 2 इनिंग्स होत्या महत्त्वाच्या, सेमीफायनल असू दे, फायनल असू दे, वेस्ट इंडिज विरुद्ध, यात की फॅक्टर काय बघता? ज्या पद्धतीने तो खेळत होता बेधडक, मला समोरचा आलेला चेंडू टोलवायचा आहे एवढंच होतं. त्या टीम मॅनेजमेंटने त्याला काइंड ऑफ लायसन्स दिलेलं होतं की यू हॅव टू हिट द बॉल, आणि तो प्रत्येक आलेला चेंडू ऑफकोर्स त्याच्या मेरिटप्रमाणे व्यवस्थित खेळून काढत होता. त्याचे कुठलेही शॉट्स असे रॅश शॉट्स नव्हते, ऑल वेअर क्रिकेटिंग स्ट्रोक्स. पण ती जी काय डेअरिंग लागते ना मारायला, ती त्याच्यात दिसत होती. आणि ती कुठेतरी आपल्याला डावललं गेलंय ही जी भावना ती जी समोर आली, त्यातनं जो तो खेळला ते अमेझिंग होतं. आणि मग शेवटी त्यांनी करून दाखवलं. नक्कीच. म्हणजे प्रत्येक ह्याचं जर बघितलं, म्हणजे इनफॅक्ट बुमराने, म्हणजे मला पार्थिव पटेलचं जे एक वाक्य आठवतं इंग्लंडच्या ह्याच्या वेळेसचं, तो बोलला होता बुमराचे 12 बॉल जे आहेत ते जे काय ते मॅच डिसाईड करते. नक्कीच. सो हा एक वर्ल्ड क्लास बॉलर तर होताच, पण एक ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही वर्षात इंडियन टीमकडे जे फास्ट बॉलर नव्हते ते आपल्याकडे क्रिएट झालेले दिसत आहेत का? हो, नक्कीच. म्हणजे बुमराह आहे, हर्षदीप सिंग आहे, मोहम्मद सिराज आहे, ही आत्ताची आत्ता खेळत असलेले लोक आहेत. पण ह्याच्या आधी सुद्धा म्हणजे भुवनेश्वर कुमार असेल किंवा त्याच्यानंतर आलेले काही जे बॉलर्स होते, हार्दिक पांड्यानी ज्या पद्धतीने बॉलिंग केली, बरोबर, या सगळ्यांचे एफर्ट्स आहेत. आणि जिथे आपल्याला एक स्पिनर्सचं प्लेग्राऊंड म्हणून आपल्याला ओळखलं जात होतं, आता सगळीकडे आपल्याला फास्ट बॉलर्स दिसतात. म्हणजे कपिल देव नंतर जे काय
फास्ट बॉलर्सचं पीक आपल्याकडे आलं. ह्याला साधारणतः एक 2002-2003चा ऑस्ट्रेलिया दौरा आपण म्हणू शकतो का, कारण त्या काळामध्ये जी काही इम्पॅक्ट दिसली की आगरकर असू दे, झहीर खान असू दे, राजा झहीर खान वॉज अ बेंच स्ट्रेंथ किंवा मेन बॉलर होता तो. करेक्ट. सो आणि त्याच दरम्यान ईशांत शर्माचा उगम झाला होता. सो ह्यांच्या थोडा उशीर हा, पण तो एक इम्पॅक्ट आपल्याला तिथे तो जो साधारण 99-2000 नंतर आपल्याकडे जे फास्ट बॉलर्स यायला लागले, बरोबर, तिथनं झालेली सुरुवात आहे सगळी. मग त्यात श्रीनाथ आहे, व्यंकटेश प्रसाद आहे, झहीर खान आहे, आगरकर आहे, ईशांत शर्मा आहे, आशिष नेहरा आहे, खूप नाव आहे. खूप नाव आहे. म्हणजे राजा झहीर खान, नेहरा तर हे की बॉलर्स होते की हे आले की मग हे व्हायचं. आता याच्यामध्ये आपण जे वर्ल्ड कप जिंकला 1983 पासून ते आत्तापर्यंत जिंकला, म्हणजे 1983चा वर्ल्ड कप असू दे, 2011चा वर्ल्ड कप असू दे, 2007चा वर्ल्ड कप असू दे, किंवा आपला 2023ला आता आपण फायनलला गेलो होतो, तिथं शेवटची मॅच हारलं, ते अजूनही दुःख सगळ्यांना आहे. आणि 2024चा आणि आत्ताचा वर्ल्ड कप. सो ह्यामधली कंपॅरिझन मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिसतात, काय काय क्रिकेट चेंज झालंय? म्हणजे ऑब्व्हियसली T20 वेगळं, पण याच्यामध्ये अरे वन डे क्रिकेट पण किती मोठ्या प्रमाणात चेंज झालंय. नक्कीच. 83 साली जेव्हा कपिलच्या टीमनी वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा असलेलं क्रिकेट जे संथ क्रिकेट होतं, म्हणजे आता कम्पेअर 60 वर्ष मॅचेस होत्या त्या, आता ते संथ वाटतं. पण त्यावेळेचं क्रिकेट, त्याच्यानंतर आपण 2011ला जिंकलो, त्यावेळेचं क्रिकेट, 2011ला आता 15 वर्ष झाली आहेत. बरोबर. पण तेही क्रिकेट आता जुनं वाटावं इतके फास्ट आपण खेळतो. नक्कीच. आपण फक्त म्हणजे इंडियाच नाही, सगळेच देश. त्यात T20चा झालेला उगम आणि T20चं झालेलं इव्होल्युशन, याचा विचार केलाच पाहिजे. म्हणजे 2007 साली जेव्हा T20 क्रिकेट सुरू झालं किंवा वर्ल्ड कप झाला पहिला, त्याच्या काही 3-4 वर्ष आधी सुरू झालं होतं, पहिला वर्ल्ड कप जेव्हा झाला 2007 सालचा, त्याच्यानंतर आणि आजपर्यंत या पिरियडमध्ये खूप मोठा फरक पडला आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने बॅटर्स त्या गेमकडे बघतात, बॉलर्स नवीन नवीन पद्धतीने बॅट्समॅनना आउट करायचा प्रयत्न करतायत किंवा नवीन नवीन शॉट्स आलेत तयार करतायत, या गोष्टी विचार केला नव्हता किंवा या आत्ता बघायला मिळतात, ज्या 2007 साली आपण माहीत पण नव्हतं. क्रिकेटिंग शॉट्स त्यातनं बाहेरच पडले होते. म्हणजे काय, जे ओव्हरऑल पॉइंटला, मग त्याच्यामध्ये मंगूस बॅटचा किस्सा असू दे, नाहीतर ओव्हरऑल शॉट म्हणजे केविन पीटरसनने स्विच काढला, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या दिसतात. इनफॅक्ट तसे काही शॉट्स मलाही आठवतात. तो डगलस मार्लियरने मारले होते, स्कूप होता, त्याने मग दिलशानने त्याच्यावर थोडं इम्प्रोव्हायझेशन. सो असे प्रत्येक फटका आहे. आत्ता सुद्धा ज्या पद्धतीने अभिषेक शर्मा किंवा ईशान किशन किंवा संजू सॅमसन फॉर दॅट मॅटर समोर जाऊन खेळतात, समोरचा बॉलर कोण आहे याची पर्वा न करता बेधडक खेळतात. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने फाईन लेगच्या वरती बॉल मारतो, हे करायची हिंमत ना 1990 साली कोणाकडे होती, ना 1980 साली कोणाकडे होती, किंवा रादर त्यांच्या क्रिकेटमध्ये हे बसतच नव्हतं. म्हणजे त्यावेळेस जी आपण मोठी मोठी नावं ऐकली होती, की गार्नर असू देत, होल्डिंग, ते तर ग्रेट, ती एवढी मोठी माणसं, जर त्याला इतिहासात महत्व नसतं कुठल्या याच्यामध्ये, पण ती लोक आत्ता असती आणि हे बॅट्समॅन असते, तर काय दिसलं असतं. हा, इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं जर त्याला महत्व नाही हे तितकंच खरं, पण समजा मार्शल, गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, डेनिस लिली, इयन बोथम, ही माणसं जर आज T20 क्रिकेट खेळत असती, कपिल देव, तर कदाचित ते जास्त त्यांनी आपला मोठा इम्पॅक्ट सोडला असता इथे. बॉलर्स म्हणून ते जास्त मोठे दिसले असते. तसंच उलटा म्हणलास तू तर गॅरी सोबर्स, विव रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉइड, हे लोक जर T20 क्रिकेट खेळत असते तर बॅटर्स म्हणून ते जास्त मोठे दिसले असते. त्यांच्यापुढे हे लोक एवढे प्रभावी ठरले नसते कदाचित. नक्कीच. पण ही कंपॅरिझन कोणीच करू शकत नाही. त्यामुळेच ना, की आपण एक वाक्य वापरतो क्रिकेटमध्ये की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो सगळ्या ठिकाणी दिसतो. राजा तो एक इरा जाणवतो. म्हणजे कधी कधी असं होतं ना, की तेंडुलकर, गांगुली ही लोक गेल्यानंतरचं क्रिकेट काय असेल आणि ते जे आता दिसतंय ह्यातनंच IPLचा उगम झाला. आणि मग IPL हा आपला विषय तर आहेच. तर ह्या IPLच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? IPLचा म्हणजे IPLचा उगम झाला, IPL खेळायला सुरुवात झाली, आता IPL वयात आले. बरोबर. 18 वर्ष पूर्ण झाली आहेत, 19वा सीझन आहे IPL. त्यामुळे एका अर्थाने IPL मॅच्युअर झालं.
IPL ने सगळं बघितलं, म्हणजे भांडणांपासनं, मारामारांपासनं, मॅच फिक्सिंगपासनं, पार्ट्यांपासनं, दारू ड्रग्सपासनं सगळं बघितलं. आता खरं क्रिकेट त्यातलं जे आहे ते कदाचित बाहेर यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. म्हणजे कसं की क्रिकेटला महत्त्व नव्हतं का तेव्हा, तर होतं, नक्कीच होतं. पण हे ज्या अवतीभवतीच्या गोष्टी होत्या ह्या थोड्याशा क्रिकेटवरती ओव्हरशॅडो करत होत्या. म्हणजे गंमत सांगायची तर 2008 किंवा 9 साली डेल स्टेन जेव्हा IPL खेळायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट असं केलं होतं की वा, आता 2 महिन्याचे पेड हॉलिडेज मिळणार आहेत. बरोबर. वेअर ॲज ज्या लोकांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेत त्यांच्यासाठी ती इन्व्हेस्टमेंट होती, त्यांच्यासाठी तो बिझनेस होता. आणि IPL हा अजूनही बिझनेस आहे आणि म्हणूनच तो तगून आहे. एक मुद्दा याच्यामध्ये की बऱ्याचदा असं होतं की एखादी मोठी मॅच हरली, वर्ल्ड कप सारखी फायनल हरली किंवा हे, त्याच्यानंतर एक टीका करायला खूप लोकांकडनं सुरू होतं की मॅच हरली ती IPL मुळे हरली, की ही सगळी लोक IPL वालीच आहेत. हा कशा पद्धतीने पॉइंट बघितला जाईल? हे बघ, क्रिकेटचे 3 प्रकार आपण बघतो. बरोबर. टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट, T20 क्रिकेट. IPL हे T20 क्रिकेट आहे, त्यामुळे IPL क्रिकेट T20शी कम्पेअर करावं. त्याचा टेस्ट क्रिकेटवर किती फरक पडलाय हा विचार करायला गेला तर तुम्ही चुकीचे आहात. नक्कीच. त्याचा फरक पडलाय का क्रिकेटवर? हो, पडलाय, नक्की पडलाय. पण IPL मुळे एखादी मॅच हरलोय असं तुम्ही म्हणू शकत नाही. हा, खेळाडूंच्या मेंटॅलिटीमध्ये, त्यांच्या खेळण्यामध्ये नक्की फरक पडलाय, पण तो पॉझिटिव्ह फरक जास्त पडलाय. पूर्वीच्या मॅचेस या ड्रॉकडे जायच्या, टेस्ट मॅचेस, किंवा त्या ड्रॉ करण्याकडे खेळाडूंचा ओढा जास्त असायचा. आता तसं होत. आता त्याचे रिझल्ट 2-3 दिवसातच मॅच, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात मॅच संपते. हार्डली एखादी मॅच 5व्या दिवसापर्यंत जाते. त्यांनी टेस्ट क्रिकेटवर फरक पडलाय का? निश्चित पडलाय. त्यांनी वन डे क्रिकेटवर फरक पडलाय का? हो, नक्की पडलाय. पण तुम्ही याही गोष्टींचा विचार करा की IPL मुळे किंवा T20 क्रिकेटमुळे या खेळांना पण गती मिळाली. बरोबर. आणि टेस्ट क्रिकेट मोजून 10-12 देशांमध्ये खेळलं जातं. आता तर खालचे 5-6 देश त्यांचं तर कॅल्क्युलेट करत पण नाही, केलं पण नाही पाहिजे. नक्कीच. प्रामुख्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका या एक 5-6 देशांमध्ये क्रिकेट तशा अर्थाने खेळलं जातं टेस्ट क्रिकेट. त्यांच्यात फरक पडलाय का? नक्की पडलाय. प्लेयर्स IPLच्या किंवा T20 क्रिकेटच्या मूडमध्ये येऊन टेस्ट क्रिकेटमध्ये खेळतात. जे खेळतात, जे चांगले खेळतात ते जिंकतात, जे वाईट खेळतात ते हरतात. पण तू असाही विचार कर की 1930 साली, 20 साली ब्रॅडमननी एका दिवसात 309 रन्स केल्याचे आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत ना. ऑस्ट्रेलियाने एका दिवसात 500 रन्स केल्याचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेतच ना. इंग्लंडने एका दिवसात 400 रन्स केलेत, हे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेतच. सो ते त्याही वेळेला वेगवान क्रिकेट खेळतच होते ना. त्यामुळे त्याचा प्रत्येक वेळेला दोष IPLवर किंवा T20 क्रिकेटवर द्यावा असं मला नाही वाटत. त्या IPLचे जसे तोटे आहेत तितकेच फायदे पण आहेत, कदाचित जास्तच. जशी की IPLची लीग आली तशा काही लीग्स पूर्वी तयार झाल्या होत्या का, किंवा त्याच्याबद्दलची काही माहिती आहे का की ज्याच्यात नंतर मग IPL सारख्या या एवढ्या मोठ्या सीझनचा आणि एक उगम झालेला आपला दिसतो? हे बघ, क्रिकेटचा जर विचार करशील ना तू, तर एक आणखीन महत्त्वाची लीग म्हणजे 1976-77 साली केरी पॅकरने सुरू केलेलं बरोबर सिरीज क्रिकेट, पॅकर सर्कस असं त्याला आपण म्हणतो. तिथनं व्हाईट बॉल क्रिकेट आलं, तिथनं कलर क्लोरिंग आलं, तिथनं फ्लड लाईट्स आले, बरेच इनोव्हेशन्स तिथे झाले. त्याला क्रिकेट बोर्डांनी मान्यता दिली नाही, पण 2-3 वर्षानंतर ते सगळं त्यांना ॲक्सेप्ट करायला लागलं. प्लेयर्सना परत मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावं लागलं. सो पॅकर्सचं जे क्रिकेट होतं ते 2-3 वर्ष चाललं. ती एक तो काय म्हणतात, ती एक लीग त्यावेळेला आलेली होती, तो एक प्रयोग करून झाला होता. पण लीग्स हे कुठल्याही खेळासाठी काही नवीन नाही आहे. बरोबर. म्हणजे तसा जर तू विचार करायला गेलास ना तर काउंटी चॅम्पियनशिप होते, ही पण एका प्रकारची लीगच आहे. आपल्याकडे रणजी ट्रॉफी होते, ही एक लीगच आहे ना. नक्की. स्टेट असोसिएशन्समध्ये खेळवली जाणारी लीग. सो रणजी ट्रॉफीला जवळजवळ 100 वर्षाचा इतिहास आहे. काउंटी क्रिकेट साधारण 1892 पासून आहे. शेफिल्ड शील्ड ऑस्ट्रेलियातलं प्रीमियर ते 1890-92 पासून ते खेळलं जातं.
हे क्रिकेटमध्ये झालं. बाकी खेळांमध्ये आहेच आहे. आहे. इंग्लिश प्रीमियर लीग सारखी स्पर्धा 1992 पासून तिलाही जवळजवळ आता एक 30-32 वर्ष होऊन गेली आहेत. बरोबर. त्याच्या आधी EFL इंग्लिश फुटबॉल लीग, जी इंग्लिश प्रीमियर लीगच्या खालची एक स्पर्धा मानली जाते, ती माझ्या माहितीप्रमाणे 1880 पासून ती अस्तित्वात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये फुटी लीग 1929 पासून आहे. ला लिगा सारखी स्पर्धा फुटबॉलमधली ती 1930च्या सुमारास सुरू झालेली आहे. मेजर लीग बेसबॉल ते असंच 1947-48 पासून सुरुवात झाली. NBA ची सुरुवात तेव्हाची झालेली. सो असा प्रत्येक खेळामधल्या लीग्सना एक मोठा इतिहास आहे आणि आता या लीग्स खूप मॅच्युअर झाल्यात. बरोबर. म्हणून मी तुला मगाशी म्हटलं की IPL आता वयात आले. आपण फक्त 19व्या वर्षी आहोत आणि या लीगकडे तुम्ही बिझनेस म्हणून बघितलात तर हे IPL टिकेल, तर हे क्रिकेट टिकेल. बरोबर. IPL 2 महिन्याचं आहे. नक्कीच. हा, मला आवडतं, मी बघतो, तुला आवडत नाही, तू बघणार नाहीस. हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न. नक्कीच ते असतातच, पण ते पर्स्पेक्टिव्हने पण लोकांचं ते पर्स्पेक्टिव्ह सगळ्यांचेच असतात. सगळ्यांचे असतात. पण आता जर एखादी फायनल मॅच आहे, म्हणजे टेस्ट मॅचची जो वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामध्ये जस्ट ती फायनल असते. आता हे IPL खेळतात सलग 2 महिने, त्याच्यामध्ये इंजुरीज होतात. हो. त्या इंजुरीजचा त्या टेस्ट मॅचला फटका बसतो. मग तिथे जे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, मग जे त्या लेव्हलला लोक जागे होतात, अचानक जागे होतात त्यातनं. नाही IPL मग गेलंय. आता हा जो काय फॅक्ट आहे ना, मला एक सांग, समजा एखादा खेळाडू रणजी ट्रॉफीची मॅच खेळत असेल तर तिथे त्याला इंजुरी होऊ शकत नाही का? होणारच आहे. एखादी लोकल लेवलची मॅच खेळत असेल तर तिथे त्याला इंजुरी होणार नाहीये का? नक्कीच होणार आहे. मला त्याच्यामध्ये एक आठवतो, 96-97चा आपला एक साऊथ आफ्रिकेचा दौरा होता, ज्यामध्ये लान्स क्लुसनर असू दे, शॉन पोलक असू दे, डेब्यू वगैरे केले होते साधारणतः. आणि त्या मॅचला श्रीनाथ बसला होता कारण त्याची पाठ दुखत होती. करेक्ट. पण तो नुकताच काहीतरी रणजी बिंजी खेळून आला ना, मेन प्लेअरच इंजुर्ड होता आणि मग त्याचं असं जे काय दुःख कसं होतं ना, हे इंजुरी मॅनेजमेंट करणं कुठल्याही टीमसाठी, कुठल्याही असोसिएशनसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं आजकाल आपल्या असोसिएशन्स, आपले प्लेयर्स हे इतके प्रोफेशनल झाले आहेत की या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. क्रिकेटकडे प्रोफेशन म्हणून बघणं जेव्हापासून सुरू झालं ना, तेव्हापासून या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या. बेंच स्ट्रेंथ बदलली आहे मागची, म्हणजे शमी रिप्लेस होतो लगेच, बाकीचे बॉलर मध्ये पण दिसतात, तो तेवढ्याच ताकदीचा असतो. रादर आता या मोमेंटला आपण असं म्हणू शकतो की इंडियाच्या 2 टीम्स किंवा 3 टीम्स वर्ल्ड कप मध्ये खेळू शकतील, एवढी आपली ताकद आहे. बरोबर, ते जाणवतच, ते सगळ्यात साईडने जाणवत. आता हे जे टीम्सचा उगम झालेला आहे सगळ्या वेगवेगळ्या, सनरायझर्स हैदराबाद असू दे किंवा किंग्स 11 पंजाब असू दे, मध्यंतरी पुण्याची पण टीम होती, केरळची टीम होती. ह्या टीमचा उगम पण झाला आणि त्या टीमचा ह्रास पण झाला. म्हणजे आता पुण्याची टीम दिसत नाही. सो हा कशामुळे झाला? आता हे बघ, हे सिटी बेस्ड फ्रँचायझीचं मॉडेल आहे. ललित मोदींनी याची सुरुवात केली साधारण 2007च्या वर्ल्ड कपच्या नंतर. आता गंमत सांगतो तुला, T20 मान्यता देणारा भारत हा सगळ्यात शेवटचा देश होता. बरोबर. आपण T20 खेळायला तयार नव्हतो. पण सगळ्यांचं खेळून झालं, आता आपल्याला त्या खेळणं भाग होतं. आपण T20ची सुरुवात केली. 2007च्या वर्ल्ड कपला आपण जेव्हा गेलो, जो धोनीने आपल्याला जिंकून दिला, धोनी कॅप्टन होता, त्यावेळेला आपली अगदी सुरुवातच होती. आपले खेळाडूंना T20चा अनुभव होता. आपल्या सगळ्या सिनियर प्लेयर्सनी माघार घेतली. बरोबर. मग ज्युनियर टीम गेली, म्हणजे ज्युनियर प्लेयर्स गेले आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. आणि त्याच्यानंतर अचानक BCCIला साक्षात्कार झाला की हा खेळ आपल्याला मोठं करेल. त्याच सुमाराला झी ग्रुपच्या सुभाष चंद्रांनी इंडियन क्रिकेट लीगची सुरुवात केली होती. सो एक पॅरलल बॉडी तयार होत होती. त्यामुळे त्यांना कुठेतरी मात देणं हा एक पॉलिटिकल इंटरेस्ट होता. नक्कीच. क्रिकेट वेगळ्या पद्धतीने जगभर खेळलं जातंय, याचे पायोनियर्स आपण ठरलं पाहिजे, हा एक इंटरेस्ट त्याच्यात होता. आणि मी असंही ऐकलंय की ललित मोदींनी काही वर्षांपूर्वी, म्हणजे मिड-90s मध्ये कधीतरी, ही सिटी बेस्ड फ्रँचायझीचं मॉडेल असलेल्या लीगची एक संकल्पना BCCIला सादर केली होती. ऑफकोर्स T20 क्रिकेट त्यावेळेला नव्हतं, ते वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमधलं होतं. पण ते एक मॉडेल त्यांनी दिलं होतं जे आपल्या लोकांनी रिजेक्ट केलं. पण त्याच्यानंतर 10 वर्षांनी तसंच एक मॉडेल T20 क्रिकेटसाठी ललित मोदी घेऊन आले. आणि मग 2007च्या वर्ल्ड कप नंतर 2008 साली लगेचच IPLची सुरुवात झाली. IPLची सुरुवात झाल्यानंतर मेजर क्रिकेट सेंटर्सच्या
मध्ये त्यांच्या नावाने त्या टीम्स आल्या. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिझनेसेसना इन्व्हाइट केलं गेलं. मग त्याच्यामध्ये बिझनेसेस आले, इंडस्ट्रियलिस्ट आले, पॉलिटिशियन्स आले, बॉलिवूडचे लोक आले. या सगळ्यांनी एक एक टीम्स, काहींनी एकट्याने, काहींनी ग्रुपमध्ये, अशा त्या विकत घ्यायला सुरुवात केली. मग मेजर सेंटर्स काय तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, आणि मग नंतर आलेली 4 सेंटर्स म्हणजे हैदराबाद, बेंगलोर, पंजाब आणि राजस्थान. सो या सेंटर्समधनं टीम्स पिक झाल्या आणि मग त्या टीम्सना त्यांच्या पद्धतीने नावं दिली गेली. मग हळूहळू जेव्हा त्याचा विस्तार होत गेला, जेव्हा यातनं पैसा दिसायला लागला लोकांना, मग आणखीन टीम्सची डिमांड व्हायला लागली. मग पुण्याची टीम आली, कोचीची टीम आली. पुण्याची टीम सुब्रतो राय सहारा त्यांनी सुरुवातीला घेतली होती, सहारा पुणे वॉरियर्स नावाने. ती टीम आली. कोचीची टीम काही लोकांनी ग्रुप फॉर्म करून ती एक टीम केली होती. पण मग त्या टीमवर 1 वर्ष ते खेळले, त्यांना त्यांच्यावर बॅन आला. एकीकडे चेन्नई आणि राजस्थान 2 टीम्स मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्या, त्यांना 2 वर्ष बॅन आला. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या टीम्स येत गेल्या. मग आत्ता काही वर्षांपूर्वी पुण्याची टीम होती जी संजीव गोयंकांनी विकत घेतली होती, काय पुणे सुपर जायंट्स नावाची ती. तर ती टीम 2 वर्ष त्यांनी चालवली. पण त्याच्यानंतर असा एक प्रवास सुरू झाला की प्रत्येक स्टेटमधनं एक टीम असावी. मग ऑफकोर्स महाराष्ट्रातनं मुंबईची टीम होती, त्यांना इमिजिएट पुण्याची टीम करता येईना. मग त्यांनी लखनौकडे आपला मोर्चा वळवला, लखनौची टीम आली. इकडे अंबानींनी मुंबईची टीम पहिल्या वर्षापासून घेतली होती. मग तिकडे अदानींनी गुजरातची टीम विकत घेतली. त्यामुळे त्या 2 टीम्स आता आल्या आणि मग या 10 टीम्स आत्ता स्टेबल आहेत. म्हणजे या सगळ्या पिरियडमध्ये म्हटलं तसं 19 वर्षाच्या काळामध्ये अनेक टीम्सची नावं बदलली आहेत. बरोबर. प्लेयर्स तर बदलतातच, पण नावं पण बदलली गेली. सो इव्होल्युशन होत आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लेयर्स पण खेळताना दिसतात. रादर जी नावं रणजीत दिसत नाही. मध्यंतरीला काही प्लेयर्सने सांगितलं पण आम्ही रणजी खेळणार नाही, पण आम्ही IPL खेळू. सो ही एक्सेप्शन्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसली की तो इम्पॅक्ट आपल्याला कुठे रणजी कुठेतरी डावललं गेलं आणि मग त्याला IPLला महत्त्व दिलं गेलं. हे असं काही प्रमाणात घडलं होतं. काय याच्यामध्ये की IPL सारख्या लीगनी खेळाडूंना पैसे द्यायला सुरुवात केली आणि हे पैसे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे त्याचा एक प्लेयर म्हणून आपण विचार पण करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर ते पैसे होते. ही खेळाडूच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, त्यांना स्टॅबिलिटी मिळत गेली. पण पैसा आला की आपल्या निष्ठा बदलतात. नक्कीच. मग आम्हाला डोमेस्टिक क्रिकेट खेळायचं नाही, मग आम्हाला रणजी क्रिकेट खेळायचं नाही, किंवा आम्हाला फक्त T20 खेळायचं आहे, आम्ही वन डे क्रिकेट खेळणार नाही, आम्ही टेस्ट क्रिकेट किंवा डोमेस्टिक रणजी क्रिकेट खेळणार नाही. असे एकेकाचे नखरे काही प्रमाणात सुरू झाले. त्यालाही अर्थात काही नियम आणले गेले. नियम आले की त्याचे अपवाद पण येतात. बरोबर. या सगळ्या सरकशीमधनं ते क्रिकेट चालू आहे. खेळाडू आपली मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. एक मुळात लक्षात घे, खेळाडू हा मनस्वी माणूस असतो. बरोबर. आपल्या मनाविरुद्ध काही झालं की तो आपला राग त्या मैदानावर काढतो. नक्कीच. असं काही करायला सुरुवात झाली की मग त्याच्यावरती लगाम आणण्याचा प्रयत्न होतात. शेवटी खेळाडू आणि ॲडमिनिस्ट्रेटर यांच्यातली ती एक चढाओढ असते. काही वेळेला खेळाडू यशस्वी ठरतात, काही वेळा असोसिएशन. पण एक गोष्ट नक्की आहे की हे तुम्ही नाकारूच शकत नाही की भारतातल्या अनेक खेळाडूंना IPLमुळे आर्थिक स्थैर्य मिळालं. बरोबर. चांगले पैसे मिळाले. आता त्याचा विनियोग, त्याचा उपभोग त्यांनी कसा केला हा त्याचा प्रश्न. एखाद्याने ते पैसे चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट केले असतील, एखाद्याने 4 कार्स विकत घेऊन ते उडवले असतील, आपल्याला माहित नाही. नक्कीच. पण इनफॅक्ट ह्या IPLचं जे मॉडेल आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं, बीड्स लावतात लोक. हे लोकांना माहिती नसतं की हे कशा पद्धतीत खेळाडूला परचेस करतात, काय होतात, मग खेळाडूला कशा पद्धतीत पैसे मिळतात, हे कशा पद्धतीमध्ये. सो आता ऑप्शन IPLचं जे होतं ते तर आता खूप ट्रान्सपरंट झालेलं आहे. म्हणजे आपण टीव्हीवर पण गेली काही वर्ष ते लाईव्ह बघतो. त्यामुळे त्या पद्धतीने खेळाडू पिक केले जातात. बरं, IPL हा खेळाडू पिक करणं जे काय आहे. आता मध्यंतरी मला वाटतं मागच्या वर्षी ईशान किशनला सगळ्यात जास्त बीड लागली होती. तर मग त्याला सडनली काय 12.5 कोटी मिळाले. तर मग ते 12.5 कोटी पर मॅचचे सीझनचे दिले जातात. टिपिकली एका सीझनचे पैसे असतात ते, किंवा तुम्ही किती वर्षांसाठी त्याला पिक केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना पैसे दिले जातात. ऑफकोर्स त्याच्यामध्ये
बाकी पण काही हिडन चार्जेस नक्की असू शकतील, हां. कारण शेवटी हा बिझनेस आहे. बरोबर आहे. पण मी तुला तेच सांगत होतो की हे फक्त 2 महिने IPL काम करतं का, तर नाही. IPLच्या आपल्याला समोरचे दिसतात हे 20-25 खेळाडू दिसतात, एक 10-12 कोचेसचं युनिट दिसतं आपल्याला, पण हे एवढंच आहे का, तर नाही. त्याच्या मागे काम करणारी बरीच मंडळी आहेत जी वर्षभर काम करत असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं तुला तर मुंबई इंडियन्सचं टॅलेंट काय स्काउटिंग जे होतं ते थ्रू आउट द इयर होत असतं. तसंच बेंगलोरचं होतं, तसंच चेन्नईचं होतं, तसंच राजस्थानचं होतं, तसंच बाकी टीम्सचं होत असेल की ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाऊन आपल्या आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे खेळाडूला पिक करतात, त्यांना ग्रूम करण्याचा प्रयत्न करतात. एक लक्षात घे, आत्ता एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे की 2012-13च्या सुमाराला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराला मुंबई इंडियन्सनी स्काउट करून त्यांना ग्रूम करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पुढे 2 वर्षात ते IPLलाही आले आणि नंतर काय झालं ते आपल्याला माहिती. बरोबर. इंडियन टीमचे ते बॅकबोन बनले. सो हे स्काउटिंग त्यांचं जे होतं ना, हे थ्रू आउट द इयर होत असतं. त्यांचे जे टॅलेंट हंटचे लोक आहेत किंवा ती जी मंडळी आहेत ही भारतातल्याच नाही तर परदेशात सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या लीग्समध्ये जाऊन तिथल्या खेळाडूंचं निवड करते. निवड करून त्यांना ग्रूम केलं जातं, त्यांना नेट बॉलर्स म्हणून खेळवलं जातं, त्यांना तिथे आणलं जातं, त्यांच्यातलं आणखीन काय चांगलं आहे, त्यांना काय आणखीन करता येईल हे बघितलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांना ऑप्शनमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा त्या टीम्स त्यांना पिक करतात. सो हे खूप सिस्टमॅटिक पद्धतशीरपणे केलेलं हे सगळं टॅलेंट स्काउटिंग आहे, जे आपल्याला कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये बघायला मिळतं. ओके. म्हणजे मी अप्रेंटिस म्हणून जातो तेव्हा मी शिकाऊ उमेदवार असतो ना. बरोबर. मी जर तिथे चांगली कामगिरी केली तर मला ती कंपनी पुढे नोकरी देणार आहे. हे तसंच आहे. हे तिथे जर मी नीट खेळलो किंवा मी माझं टॅलेंट तिथे दाखवलं तर मला कदाचित IPL मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. आणि IPL मध्ये खेळण्याची संधी कोणाला, कुठल्या खेळाडूला नको आहे. बरोबर. म्हणजे बरं असं की जी लोक मध्ये रणजी वगैरे पण खेळण्यात ती पण डायरेक्टली IPL मध्ये इन झाली होती. हो. म्हणजे आय थिंक म्हणजे हे सगळ्यात चांगलं उदाहरण प्रवीण तांबे. हा, प्रवीण तांबे. मी तेच म्हणतो, वयाच्या 40व्या वर्षी तो माणूस IPL खेळला. बरोबर. बरं, नुसताच खेळला नाही तर त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. हे अदरवाईज शक्य होतं का? नक्कीच. सो अशी खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे की ज्यांनी IPL मधनं आपलं करिअर घडवलंय, आपलं आयुष्य घडवलंय. त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी घडलं की IPLला दोष देणं हे बंद केलं पाहिजे. दुसरा पॉईंट असा की जशी रणजी आपल्याकडे, म्हणजे काही प्लेयर्स आपल्याकडे खेळायचे ते काउंटी क्रिकेटला पण जाऊन खेळायचे, मग तेव्हा तो एक इम्पॅक्ट होता की अरे तो तिकडं काउंटीमध्ये चांगला परफॉर्मन्स करतोय. तेच सगळं हिडन टॅलेंट किंवा हे जे आहे जे आता IPL तिकडेही घडवत असतं आणि हे या पॉईंटने घडवतं का प्लेयर्सला की पर्टिक्युलरली बॉलिंग असू दे, बॅटिंग असू देत. हे बघ, खेळाडूला कुठल्याही वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये 12 महिने खेळण्याची इच्छा असते. बरोबर. मी जर फिट आहे, मला जर कुठली इंजुरी नाही आहे तर मला कायम ग्राउंडवर राहायला आवडेल. त्यामुळे ती अपॉर्च्युनिटी खेळाडू कुठलाही शोधत असतो. सो आत्ता फॉर्च्युनेटली असं झालं की क्रिकेट आपल्याकडे खूप मोठा व्यवसाय झाला आहे. फक्त IPL नाही म्हणते मी तुला, क्रिकेट म्हणतोय मी ओव्हरऑल. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या टुर्नामेंट्स असतात, लीग्स असतात, इंटरझोनल मॅचेस आहेत, म्हणजे इंटरस्टेट तर आहेतच, इंटरझोनल मॅचेस आहेत. एवढंच नाही तर बाहेर खेळण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. वेगवेगळ्या लीग्स आहेत बाहेर, पण आपले खेळाडू तिथे खेळत नाहीत पण बाकीच्या खेळाडूंसाठी आहे. किंवा काउंटी आहे, काउंटीमध्ये आपले अनेक खेळाडू खेळायला जातात. सो या खेळाडूंसाठी 12 महिने चालणारा हा व्यवसाय आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे तू की कुठल्याही खेळाडूचं खेळण्याचं वय किंवा पिरियड त्याचा हा 10 ते 12 वर्ष असतो. बरोबर. एखादाच सचिन तेंडुलकर असतो जो 24-25 वर्ष खेळतो. नक्कीच. एखादाच विराट कोहली असतो जो 20 वर्ष खेळतो, रोहित शर्मा खेळतो, पण प्रत्येक खेळाडू नाही खेळू शकत. बरोबर. आणि आत्ताच्या पिरियडमध्ये तर नाहीच नाही. म्हणजे पूर्वी जर बघितलं तर 83च्या वर्ल्ड कपच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लोक तिकडची बघितली तेव्हा ती लोक नोकरी करायची आणि मग क्रिकेट खेळायची. बरोबर. हा इम्पॅक्ट म्हणजे गावस्कर आय थिंक त्या कंपनीमध्ये होता. सो एवढा मोठा लिजेंडरी बॅट्समन त्यावेळेस कंपनीत काम करून त्यावेळेची गरज होती, वेगळी होती. प्रोफेशनल्स मध्ये, क्रिकेटमध्ये पैसा नव्हता रे. आज इतका पैसा आलाय. आता तुला गंमत सांगतो,
1987चा वर्ल्ड कप आपल्याकडे झाला. बरोबर. त्या वर्ल्ड कपला ना आपल्याकडे इयन बोथम आला, ना रिचर्ड हॅडली आला, ना जोएल गार्नर आला, ना माल्कम मार्शल आला. आय थिंक बॉयकॉटने पण स्टेटमेंट केलं होतं तेव्हा की का नाही आले हे लोक? कारण त्यांना इंडियामध्ये खेळणं डिग्रेडेशन होतं. बरोबर. कारण त्यावेळेला आपल्याकडे सुविधा नव्हत्या. इतकंच कशाला, गॅरी कर्स्टन ज्याला आपण एक खूप चांगला कोच म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. गॅरी कर्स्टननी 1996-97 साली जेव्हा तो भारतात आला आणि राजकोटमध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, एक मॅच खेळायची होती, तेव्हा राजकोटसारख्या ठिकाणी चांगल्या फॅसिलिटीज नव्हत्या, तर त्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आज कंडिशन काय आहे? आज जगभरातला प्रत्येक खेळाडू त्याला येऊन IPL मध्ये खेळायचे. कंडिशन्स बदलल्यात का? हो, बदलल्यात, नक्की बदलल्यात. ज्या 1987 साली होत्या, 97 साली होत्या, त्या आणि आजच्या कंडिशन्स याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांना मिळणारा पैसा. बरं, हा फक्त खेळाडूंनाच मिळतो का? तर नाही. तुम्ही कॉमेंटेटर म्हणून या, तुम्ही इथे भरपूर पैसे कमावता. बरोबर. तुम्ही एक्सपर्ट्स म्हणून या, तुम्ही इथे भरपूर पैसे कमवता. मॅच रेफरी, अंपायर्स म्हणून तुम्ही इथे येता, तुम्हाला व्यवस्थित पैसे मिळतात. सो इट हॅज बिकम अ प्रोफेशन आणि वी नीड टू लुक ॲट इट ॲज अ प्रोफेशनल स्पोर्ट. तर ते IPL म्हणून फ्लरिश होईल, मोठं होईल आणि क्रिकेट पण मोठं होईल. आणि IPLला एक करिअर म्हणून संधी, नवीन लोकांना जर काही करायचं असलं की IPL मध्ये मला अंपायर बनायचे किंवा हे कशा पद्धतीमध्ये ते बनवू शकतात किंवा काय? हे बघ, फक्त IPL मध्ये अंपायर बनायचे किंवा स्कोरर बनायचे म्हणून होत नाही, हे तितकंच खरं. तुम्हाला पहिली गोष्ट तर क्रिकेटचा किडा असणं खूप आवश्यक. नक्कीच. तुम्हाला खेळाडू म्हणून तुम्हाला करिअर तुमचं घडवता येतं. बरोबर. त्याच्या पलीकडे तुम्ही अंपायर होऊ शकता, स्कोरर होऊ शकता, क्युरेटर होऊ शकता, कमेंटेटर होऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. पण हे इन्स्टंट नाही आहे, हे 2 मिनिट्स मॅगी नाही आहे. बरोबर. तुम्हाला त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे अनेक वर्ष. बरं, वेगवेगळ्या स्टेट असोसिएशन्स अंपायर्ससाठी, स्कोरर्ससाठी, क्रिकेट ॲनालिस्टसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस घेतात, कंडक्ट करतात. त्यांच्या एक्झाम्स घेतल्या जातात. त्यातनं वेगवेगळ्या टप्प्यातनं ही मंडळी IPL पर्यंत किंवा इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत पोहोचतात. म्हणजे मला आज वाटलं आणि मी अंपायर झालो उद्या, असं होत नाही. बरोबर. तुम्हाला प्रत्येक पायरी गाठायला, तुम्ही पहिलीतनं डायरेक्ट कॉलेजमध्ये नाही जात ना, तुम्हाला दुसरी, तिसरी, पाचवी, सातवी करावी लागते. नक्कीच. त्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात, त्याच्यानंतरच तुम्ही या पॉईंटला हे जे करिअर घडवायला मग ह्या शक्यतो ह्या जे एक्झाम्स असतात किंवा ही सामान्य लोकांपर्यंत माहिती कशी पोहोचते किंवा काय पद्धतीने त्यांच्यापर्यंत रिच आउट ॲज अ करिअर बघायचं असेल कोणाला तर? कुठलीही स्टेट असोसिएशन जेव्हा अशा एक्झाम्स कंडक्ट करणार असते किंवा असे काही कोर्सेस घेणार असतात, तेव्हा त्यांची माहिती ते वेळोवेळी त्यांच्या वेबसाईट्सवर किंवा सोशल मीडियावर किंवा प्रिंट मीडियामध्ये हे पब्लिश करतात. आता ह्याच्यामध्ये ही गोष्ट नक्की आहे की इथे दरवर्षी अंपायरिंगच्या एक्झाम्स दरवर्षी मे महिन्यात झाल्यात किंवा मार्च महिन्यात झाल्यात असं होत नाही. त्यांची जशी रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने त्या एक्झाम्स घेतल्या जातात. बरोबर. म्हणजे आज मागच्या वर्षी एक्झाम्स झाल्या आहेत म्हणजे यावर्षी होतीलच अशी काही खात्री नाही. कदाचित पुढची 2 वर्ष होणार नाहीत, कारण त्यांना रिक्वायरमेंट नसेल. पण असं काही घडणार असेल तर तुम्ही तुमच्या असोसिएशनकडे, म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे, विदर्भ आहे, गुजरात आहे, दिल्ली आहे, कर्नाटक आहे, प्रत्येक असोसिएशन, स्टेटचं जे असोसिएशन आहे त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्सकडे लक्ष दिलं पाहिजे. ते त्यांच्या एक्झाम्स कधी कंडक्ट करणार आहेत, कधी ते कोर्सेस घेणार आहेत, याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या पलीकडे जाऊनही मी तुम्हाला सांगेन की लोकल ज्या क्रिकेट टुर्नामेंट्स होतात तिथे तुम्ही तुमचे एक ऑनफिल्ड एक्सपिरियन्ससाठी म्हणून तिथे तुम्ही काही करून बघा. तिथे तुम्हाला काही संधी मिळत असेल तर ते बघा. मी अंपायरिंगची एक्झाम दिली आहे म्हणून सांगतो, ते सोपं नाही. म्हणजे मला क्रिकेटमधले सगळे नियम कळतात, सगळं मला नीट माहिती असतं, मला क्रिकेटचा तेवढाच किडा आहे. पण अंपायरिंगची एक्झाम ही सोपी नाही. तुला व्यवस्थित अभ्यास करूनच ते करावं लागतं. स्कोरर म्हणून मला काम करायचं असेल तरी सुद्धा ते सोपं नाही. सो जे असं डोक्यात असतं ना, मला काहीच येत नाही, मी अंपायर म्हणून उभा राहतो किंवा मी खेळाडू म्हणून खेळायला जातो, इतकं सोपं ते नाही. तुम्हाला खेळाडू म्हणून सुद्धा तितकंच घासायला लागतं, अंपायर म्हणून सुद्धा तितकंच करायला लागतं. आणि प्रत्येक स्टेजला तुम्हाला परफॉर्म करावंच लागतं. इट्स अ करिअर, इट इज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी आणि तुम्ही त्याच्याकडे करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच बघितलं पाहिजे.
आय पी एल जशी आपण आता इतके वेळ फायदे बघितले, गोष्टी बघितल्या, करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं ना, आय पी एलचे तोटे काय काय आहेत ना. आपण बोललो त्याच्याबद्दल. म्हणजे आय पी एलमध्ये गेल्या 18 वर्षांमध्ये आपण सगळं बघून झालं आहे. भांडणं झाली आहेत, मारामाऱ्या झाल्या आहेत, फिक्सिंग झालं आहे, रेव पार्ट्या झाल्या आहेत. हे सगळं आपण बघितलं आहे. हे तोटे आहेतच. प्रत्येक खेळाडूला एक काइंड ऑफ पैसे आल्यानंतर जो मी त्याला ॲरोगन्स नाही म्हणणार, पण एक विचार जो असतो प्रत्येकाचा तो आपण बघतो. त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक खेळाडू त्याच्याकडे कसा बघतो हा त्याचा प्रश्न आहे. पण आपण असेही पैसा आल्यानंतर वाया गेलेले अनेक, फक्त क्रिकेटमध्येच नाही पण समाजात इतर ठिकाणी बघतोच. तसंच इथेही झालेलं आहे. एक झालेला महत्त्वाचा तोटा म्हणजे आय पी एलमुळे, T20 क्रिकेटमुळे टेस्ट क्रिकेट हॅम्पर झालंय. बरोबर, त्याला फरक पडलेला आहे. नक्की. तसा चांगला फरक पडलाय की मॅचेस जिंकण्यासाठी खेळलं जातं, खेळण्याचं प्रमाण जास्त झालं. तसंच टेस्ट क्रिकेटची जी शान होती ती कुठेतरी हरवली आहे. तो एक इम्पॅक्ट दिसतो. इम्पॅक्ट वन डे हे पूर्णपणे बॅट्समन साईड झाल्यासारखं खूपदा बोललं जातं. बॉलरशी कत्तलच होते याच भाषेत. खरं म्हणजे आता असं विनोदाने म्हणतात लोक की काही वर्षांनी बॉलिंग मशीनच फक्त तिथे एक्झॅक्टली उभं करायला लागेल. पण गेम बदलत चाललाय. नक्कीच. कदाचित पुढची काही वर्ष बॅट्समनची असतील, त्याच्यानंतर बॉलर्सची येतील ना. येतील. इनफॅक्ट मध्यंतरी जसं T20चे वर्ल्ड कप व्हायला लागले, सुरू झाले, तेव्हा T10 नावाचा क्रिकेट एक रुजतोय किंवा रुजायला लागलाय. T10 क्रिकेट हे काही प्रमाणात खेळलं जातं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इंटरनॅशनल प्लेयर्स पण इन्व्हॉल्ड आहेत. आता लोकांना कसं आहे ना आता की पुरणपोळी खायची होती, मग त्याचा कंटाळा आला, मग भाजीपोळीकडे ते आले, मग त्याचाही कंटाळा आला, मग आता मी फक्त बर्गरच खाणार आहे. मग आय पी एलचा बर्गर मी दिवस रात्र खातोय, पण आता मला त्या बर्गरचाही कंटाळा आला, मला फक्त चिप्स पाहिजेत. मग T10 नावाच्या चिप्स फक्त मी आपलं सॉसला लावून खातोय. तसं चाललंय ते क्रिकेट कितपत आहे ज्याने नाही ठरवावं. आणि तो एक जस्ट रुजायला लागलेला फॉर्म होता. 10-11च्या दरम्यान T10 सुरू झालं आहे, अजूनही खेळलं जातं, पण त्याला अजून तितकी मान्यता नाहीये. T20 क्रिकेट हे 3 तासाचा खेळ आहे, 3-3.5 तासाचा. बरोबर. त्यामुळे क्रिकेट म्हणजे जे क्रिकेट सोडून बाकीचे देश आहेत त्या देशांमध्ये ते हळूहळू रुजायला लागले. क्रिकेटचा प्रसार व्हायला लागला. आता क्रिकेट आपल्याला ऑलिम्पिक्समध्ये पण दिसेल. बरोबर. त्यामुळे क्रिकेटची ग्रोथ होतीये का, तर हो, T20 क्रिकेटची ग्रोथ होतीये. T10 क्रिकेट अजून इंटरनॅशनल लेवलला आलेलं नाही. कदाचित ते येणार नाही, कदाचित येईलही, माहीत नाही आता. पण हो, तो क्रिकेटचा एक फॉर्मॅट अजूनही आहे, तो येतोय, दिसतोय. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आय पी एलची भूमिका सगळ्या ह्याच्यात इन फ्युचरमध्ये कशी राहील? की वन डे असू दे, टेस्ट असू दे, ह्याच्यामधले काही इम्पॅक्ट त्याच्यामध्ये अजून जाणवतील? नाही, मला असं वाटतं की आय पी एल ह्याच्यानंतरही आणखीन ग्रो होणार आहे. म्हणजे आज मी म्हटलं तसं की हे 19-20व्या वर्षातलं आय पी एल आहे. आपण लीग्सचं जर हिस्ट्री बघितली तर 50-50, 100-100 वर्ष चालू असलेल्या लीग्स आहेत. त्यामुळे आय पी एल हे अजूनही ग्रो नक्की होणार, कारण त्याच्यामध्ये पैसा दिसतोय, त्याच्यामध्ये मोठे मोठे बिझनेसेस आलेले आहेत. त्यामुळे ते चालत राहणार आणि ते चालत राहिल्यामुळे T20 क्रिकेट ॲटलिस्ट मोठ्या प्रमाणावर ग्रो होईल. त्याचा फरक, त्याचा इम्पॅक्ट हा वन डे क्रिकेटवर दिसेल, त्याचा इम्पॅक्ट हा टेस्ट क्रिकेटवर दिसेल. कदाचित काही वर्षांनी टेस्ट क्रिकेट हा जो क्रिकेटचा फॉर्मॅट आहे, प्राईम फॉर्मॅट आहे, तो बंद झालेला असेल. मे बी 2070 साली जर आपण परत हा पॉडकास्ट शूट करत असू तेव्हा आपण असं म्हणू की आमच्याकडे एक टेस्ट क्रिकेट होतं. बरोबर, माहीत नाही. पण हो, आय पी एल इज हिअर टू स्टे आणि आय पी एल हे ह्याच्यापेक्षाही मोठं होत जाणार हे नक्की. हे सगळं झालं. आता नुकताच महिला क्रिकेटमध्ये पण वर्ल्ड कप जिंकला. ती मॅच तर फारच भारी होती फायनलची. आणि तसंच त्यांचंही एक आय पी एल सुरू झालेलं आहे. एका दृष्टीने ते खूप चांगलं होतं की त्यांनाही इतके दिवस फक्त वुमन्स क्रिकेट चालू होतं. आणि मला वाटतं काल का परवाच तुम्ही झुलन गोस्वामीला भेटले, असं त्याही गोष्टी तुम्ही सांगा. मला वुमन्स क्रिकेट जास्त फॅसिनेट करतं. याच्या मागचं कारण असं आहे की ते एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आहे. बरं, तुला गंमत सांगतो, वुमन्स वर्ल्ड कप हा मेन्स वर्ल्ड कपच्या आधी झालेला आहे. पहिला मेन्स वर्ल्ड कप 1975 साली झाला, पहिला वुमन्स वर्ल्ड कप 1973 साली झाला होता. बरं. सो वुमन्स क्रिकेट हे तितकंच मोठं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. वुमन्स क्रिकेट गेल्या काही वर्षामध्ये जास्त
मोठं झालेलं आपल्याला दिसतंय. याच्या मागचं एक कारण महत्त्वाचं असं आहे की महिला क्रिकेट हे प्रामुख्याने T20 आणि वन डे क्रिकेट याच्यापुरतं मर्यादित आहे. टेस्ट मॅचेस होतात त्यांच्या, पण त्या खूप कमी होतात. याच्यामागे बरीच कारणं आहेत. आपण त्या कारणांकडे नको जाऊयात आत्ता, पण प्रामुख्याने T20 आणि वन डे क्रिकेट या फॉर्मॅट्समध्ये महिला क्रिकेट खेळलं जातं. वुमन्स IPL, ज्याला वुमन्स प्रीमियर लीग असं म्हणतात, 4 वर्षांपूर्वी ते सुरू झालं. त्याच्या आधी ते करता येईल का याचे काही वेगवेगळे प्रयोग सुद्धा करून झाले, जे सक्सेसफुल ठरल्यानंतर WPL सुरू झालं. पण नुसतंच WPL नाही आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग होतं जे मेन्स आणि वुमन्स होतं. इंग्लंडमध्ये 100 लीग होते जी मेन्स आणि वुमन्समध्ये होते. वुमन्स क्रिकेटमध्ये याचा फायदा असा झाला आहे की मुलींना, वुमेन क्रिकेटर्सना मोठ्या प्रमाणावर एक्सपोजर मिळतं. बरोबर. मोठ्या प्रमाणावर संधी मिळत गेली. नक्कीच. बरं, वुमन्स क्रिकेट असोसिएशन हे 2006-07 पर्यंत BCCIच्या कंट्रोलमध्ये नव्हतं. त्याच्यानंतर 2006-07च्या सुमाराला ते एक झालं आणि त्याच्यानंतर आपल्याकडचं महिला क्रिकेट वाढायला सुरुवात झाली. आज भारतामध्ये वुमन क्रिकेटरना मेन क्रिकेटर्स इतकाच पगार दिला जातो. बरोबर. सो इक्वॅलिटी आपण ज्या अर्थाने म्हणतो ते भारतामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने पाळलं जातं. आज वुमन्स क्रिकेट हे अजून मोठं होत जाणार आहे आणि याच्या मागचं कारण असं आहे की अनेक मुली, अनेक महिला क्रिकेटकडे त्यांचं करिअर म्हणून बघतायत आणि ही खेळाच्या दृष्टीने सुद्धा चांगली गोष्ट आहे. नक्की. बरं, खेळामधलं टॅलेंट भारतीय महिलांकडे पहिल्यापासूनच आहे. आज आपण जिंकलोय म्हणून आपल्याला हरमन आणि स्मृती मंदाना आणि जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष ही सगळी नावं मुखोद्गत. पण याच्या आधीच्या पिढीने 50 वर्ष जे काय कष्ट केलेले आहेत, त्यांनी क्रिकेट मी म्हणेन जगवलंय, वाढवलंय, रुजवलंय या देशामध्ये. या सगळ्यांचं क्रेडिट आहे की आज या मुली वर्ल्ड चॅम्पियन आहेत. ते दिसलं म्हणजे ज्या पद्धतीत त्या खेळल्या आणि मॅचेस जिंकल्या आणि ते त्यांची क्रेडिबिलिटी तेवढी मोठी आहे आणि तेवढ्या लेवलला ते खेळल्या पण ते दिसून पण येतं. नक्कीच आहे. आणि म्हणजे मी वर्ल्ड कप झाल्यानंतर 2-3 मोठ्या खेळाडूंना भेटलो, जसं तू आत्ता उल्लेख केलास, झुलन गोस्वामींना भेटलो मी, काही दिवसांपूर्वी शुभांगी कुलकर्णींना भेटलो होतो. तर या प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा तो वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे ना, तो मी बघितला आहे. बरोबर. आणि बघ, आज वुमन्स वर्ल्ड कप होऊन किती महिने झालेत, जवळजवळ 4-5 महिने होऊन गेले, पण आजही त्या मॅचबद्दल त्या भरभरून बोलतात. बरोबर. कारण लाईफ टाइम मधलं अचीवमेंट आहे. बरं, त्या मॅचमध्ये, त्या टीममध्ये ना झुलन गोस्वामी होत्या ना शुभांगी कुलकर्णी होत्या, पण तरीही तो आनंद त्यांना जो दिसतो त्यांच्या चेहऱ्यावरचा, तो मी बघितला. नक्कीच. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे वुमन्स क्रिकेटच्या दृष्टीने. बरोबर. आणि WPL, जसं IPL सुरू झालं तसंच WPL जे 4 वर्षांपूर्वी सुरू झाले तेही तितकंच मोठं होत जाणार आहे. एक लक्षात घे, जेव्हा मी म्हणतो या स्पोर्ट लीग आहेत, क्रिकेट लीग्स आहेत, खरं आहे, पण या मोठ्या होणार आहेत याचं कारण या सगळ्या लीग्स प्रोफेशनली चांगल्या बिझनेसेसकडनं चालवल्या जातात. त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघितलं जातं, म्हणून त्या मोठ्या होणार आहेत. नक्कीच. रणजी क्रिकेटकडे बिझनेस म्हणून बघितलं गेलं नाही. रणजी क्रिकेट अनेक वर्ष खितपत पडलं होतं. आता ठीक आहे, आता BCCIकडे पैसे आले आहेत, रणजी क्रिकेटर्सना चांगले पैसे मिळतात, नाही अशातला भाग नाही आहे. पण जेव्हा IPL कडे, WPL कडे प्रोफेशनल क्रिकेट एक बिझनेस म्हणून बघितलं गेलं, त्याच्यानंतर ते क्रिकेट मोठं होत गेलं. आता ओव्हरऑल बघितलं, IPL आता एक वयात आलंय, हा आपण पार्ट बघितला आणि वेगवेगळ्या क्रिकेटवरती चर्चा झाली. तर होपफुली तुम्हाला सगळ्यांना पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.